नमस्कार मुक्ताताई. आराधना ध्यानसाधना समूहातर्फे आपलं मनःपूर्वक स्वागत. अनघाताई, ऋताताई आणि उपस्थित श्रोतेगण यांना माझा नमस्कार. मुक्ताताई याआधीही आपल्या आराधना समूहावर आपल्याशी हितगुज करण्यासाठी आल्या होत्या. रामरक्षा स्तोत्र याविषयी विवेचन त्यांनी आपल्यासमोर केलं होतं. एक छोटे गाणे ओळख करून देते. आचार्या मुक्ताताई वाळवेकर. ताई हैदराबाद येथे स्थायिक असून त्या भगवद्गीता, आत्माराम आणि उपनिषदे आदी ग्रंथांचं मराठी आणि हिंदी भाषांमधून नियमितपणे चिंतन करतात. मुक्ताताई या फार मोठ्या प्रवचनकार आहेत. अध्यात्माचा वसा घेतलेल्या अशा या थोर व्यक्ती आज आपल्या आराधना ध्यानसाधना समूहावर आपल्या भेटीला आल्या आहेत. हे आपलं परमभाग्य. विषय आहे कर्पूर गौरम करुणावतारम. मुक्ताताई, मी आपल्याला विनंती करते, आपण आपल्या विवेचनाला सुरुवात करावी. आम्ही सगळे श्रोतेजण फार उत्सुक आहोत आपली शब्दसुमने वेचण्यासाठी. खूप खूप शुभेच्छा ताई. धन्यवाद. नमनाचे श्लोक म्हणूया आणि सुरुवात करू. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवान श्री गोपाळ कृष्णांना वंदन करते. भगवान श्रीराम, भगवान श्री शंकर या सर्वांना वंदन करते. जगद्गुरु श्रीमद आदी शंकराचार्यांना प्रणाम करते. आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका, आमच्या आचार्या परमपूज्य मंदाते गंदे यांना सादर सविनय प्रणाम करते. आपणा सर्व श्रोत्यांना विनम्र अभिवादन करते आणि कर्पूर गौरम करुणावतारम या विषयावरती थोडासा अभ्यास, थोडं चिंतन आपण आज करूया. भारतीय संस्कृतीमध्ये उपासना करणं, षोडशोपचार पूजा करणं हा एक महत्त्वाचा विधी आहे. आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाचं हे एक अविभाज्य अंग आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते, वेगवेगळ्या प्रकारांनी सण साजरे केले जातात. किंबहुना ही विविधता हेच आपलं वैशिष्ट्य आहे, भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे थोडासा विचार केला तर लक्षात येईल की भौगोलिक विविधता आहे, सांस्कृतिक विविधता आहे, भाषेची, धार्मिक विधींची, समाजाच्या विविध परंपरांची प्रत्येक प्रांतामध्ये विविधता आहे. महाराष्ट्रामध्ये आपण सगळे राहतो बहुतांश लोक, पण महाराष्ट्रातून जेव्हा तेलंगणात येतो तेव्हा ही विविधता लगेच अनुभवायला सुरुवात होते. नुकतीच रामनवमी झालेली आहे आणि रामनवमीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सरसकट रामाचा जन्म साजरा करतात आणि तेलंगणामध्ये इथे सरसकट रामाचं कल्याणम, रामसीता कल्याणम म्हणजे रामाचा आणि सीतेचा रीतसर विवाह लावला जातो. तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या विधींमध्ये, धार्मिक विधी पूजांमध्ये उपासना आहे. 22 पेक्षा अधिकृत भाषा भारतामध्ये बोलल्या जातात आणि त्याचे जर आपण उपविभाग गृहीत धरले तर 19,000 पेक्षा जास्त डायलेक्ट्स म्हणजे बोलीभाषा आपल्याकडे अस्तित्वात आहेत. वेगवेगळे पोशाख आहे, खाद्य संस्कृती, सण, उत्सव, नृत्य, शिल्पकला, नृत्यकला, संगीतकला ही प्रत्येक प्रांताची आपल्याकडे वेगवेगळी आहे. प्रत्येक राज्याचा एक वेगळा स्वतःचा सांस्कृतिक ठसा आहे. वटसावित्रीची पूजा आपल्या इथे करतात. नॉर्थमध्ये करवा चौथ नावाची एक पूजा आहे, तशीच समानार्थी ती होते. इथे तेलंगणामध्ये वरलक्ष्मीचं व्रत केलं जातं.
तर अशा पद्धतीने एवढी सगळी विविधता आपल्या संपूर्ण भारतामध्ये असताना सगळ्या भाषा, सगळे पंथ, सगळे संप्रदाय, सगळे प्रांत, सगळ्या उपासना पद्धती, सगळ्या आरत्या या सगळ्यांच्या सीमा ओलांडून अशा दोन प्रार्थना आहेत की ज्या संपूर्ण भारतामध्ये सरसकट सर्वत्र समान पद्धतीने म्हटल्या जातात, त्यांचं पठण केलं जातं. आरती कुठल्याही भाषेतली असो, कोणत्याही देवाची असो, कोणत्याही पूजेच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण एकत्रित आलेलो असलो, मग ते सत्यनारायणाची पूजा असेल, गणेश स्थापनेसाठी आपण पूजा करतो, नवरात्र आहेत, नुकतेच रामनवमीचे नवरात्र झाले, महाशिवरात्र झाली. परंतु या सगळ्या पूजा उपासनांच्या शेवटी आपली शेवटची आरती म्हणून झाली की त्याच्यानंतर कर्पूराची आरती म्हणून आपण कर्पूर गौरम करुणावतारम हा श्लोक म्हणतो. आणि त्याच्यानंतर मंत्र पुष्पांजली सगळे मिळून एकत्र सामूहिकपणे म्हणण्याचा एक प्रघात आहे, एक परंपरा आपल्याकडे आहे. आणि ती संपूर्ण भारतामध्ये समान आहे. दक्षिण भारत, उत्तर भारत, महाराष्ट्र, गुजरात कुठेही गेलं तरी कर्पूर गौरम आणि मंत्र पुष्पांजली ही सगळेजण एकत्रितरित्या म्हणतात. लोकप्रिय प्रार्थना आहे. बऱ्याचदा लहानपणी मला आठवतं की वेगवेगळ्या घरी आम्ही जायचो आणि गणेश चतुर्थीच्या काळामध्ये विशेषतः सगळे शेजार पाजारचे आपले ओळखीचे लोक नवरात्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जाण्याचा प्रसंग यायचा. परंतु एका गोष्टीचं नेहमी आश्चर्य वाटायचं की हे कर्पूर गौरम आणि मंत्र पुष्पांजलीचे जे मंत्र आहेत ते प्रत्येकजण थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हणतो. त्याचे नेमके काय उच्चार आहेत हे देखील आम्हाला माहिती नव्हतं. आणि बरंच मोठं होईपर्यंत म्हणजे जवळपास वयाची 30-40 वर्ष उलटून जाईस्तोवर या श्लोकांचा अर्थ काय आहे, कर्पूर गौरम या श्लोकाचा अर्थ काय आहे, ती नेमकी कोणासाठी केलेली प्रार्थना आहे हे देखील माहिती नव्हतं. आपण कापूर जाळताना ही प्रार्थना म्हणतो म्हणून ही कापुराची प्रार्थना आहे का असे देखील विचार लहानपणी मनात असायचे. मंत्र पुष्पांजलीचे नेमके मंत्र माहिती नव्हते, उच्चार माहिती नव्हते आणि या दोन्हींचे अर्थ तर मुळीच माहिती नव्हते अनेक वर्ष. आपल्या भारतीयांच्याकडे ही एक जमेची बाजू पण आहे आणि थोडीशी आपल्यामधली कमतरता सुद्धा आहे की आपण खूप भक्तिभावाने सगळे सण उत्सव करतो. खूप भक्तिभावाने नैवेद्य आरती देवाला सजवतो. खूप भक्तिभावाने टाळ झांजा घेऊन सगळ्या आरत्या म्हणतो, प्रार्थना म्हणतो. परंतु हे करताना त्या आरत्यांचे जे शब्द आहेत किंवा मंत्रपुष्पांजलीचे शब्द, कर्पूर गौरम या श्लोकाचे जे शब्द आहेत, त्या श्लोकांचा, त्या शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती नसतो. त्या अर्थाचा आपण तो अर्थ समजावून घेत नाही, त्या अर्थाचं मनन करत नाही आणि तो कसा आपल्या जीवनात वापरायचा हे देखील आपल्याला बरीच वर्ष कळत नाही. ही आपल्या ला अनुकूल उपासना करण्यासाठी अनुकूल आपली मानसिकता आहे, ही आपल्या जमेची बाजू आहे. पण उपासना करताना ती समजून उमजून करत नाही. यांत्रिकपणे यंत्रवत आपण भरभर भरभर हे मंत्र म्हणतो, श्लोक म्हणतो आणि निघून जातो. ही एक शोकांतिका आहे आपल्या उपासनेची असं म्हणायला हरकत नाही. आणि हे जर आपल्याला कमी करायचं असेल तर थोडंसं या सगळ्या मंत्रांना, या श्लोकांना समजून उमजून ते म्हणणं आवश्यक आहे. केवढा मोठा अर्थ याच्यामध्ये दडलेला आहे, आपल्यासाठी केवढं मोठं गबाड याच्यामध्ये दडलेलं आहे, हे या अर्थाचं मनन करताना लक्षात येतं. मननात त्रायते इति मंत्रहा. ज्याचं मनन केल्यावर जो आपल्याला तारून नेतो. कुठून तारून नेतो तर या भवसागरातून. ज्या ज्या बंधनांमध्ये आपण आज अडकलेलो आहोत त्या सगळ्या बंधनांच्या मधून जो आपल्याला मुक्त करतो. सुखदुःखाचे तडाखे आपल्याला मिळतात. अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण सगळे बांधलेलो आहोत. क्रिया प्रतिक्रियांचे खेळ आहेत. या सगळ्यांच्या मधून जो आपल्याला मनन केल्यावर तारून नेतो तो जो काही त्याला मंत्र म्हणतात. आणि हे कर्पूर गौरम सारखे श्लोक आपल्या आरत्या, आपली स्तोत्र आणि मंत्र पुष्पांजली या सगळ्यांना मंत्राचा दर्जा आहे, कारण की याचा अर्थ समजून आपण मनन केलं तर आपल्याला तारून नेण्याची क्षमता या श्लोकांमध्ये आहे. थोडीशी पार्श्वभूमी मांडली आणि जो प्रत्यक्ष आज आपल्या चिंतनाचा एक श्लोक आहे त्याचा आपण थोडा विचार करूया. मूळ आधी अर्थ समजावून घेऊया. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम
सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामी. असे या श्लोकाचे मूळ शब्द आहेत. आणि आधी एक एक शब्दाचा अर्थ बघूया आणि मग थोडं नंतर विस्ताराने मनन करू आणि चिंतन करू. सगळ्यात पहिल्यांदा म्हटलेलं आहे की कर्पूर गौरम. मुळात हा जो श्लोक आहे ही भगवान शंकराची स्तुती केलेली आहे. भगवान शंकराचं सगुण रूप, भगवान शंकराचं ईश्वर रूप आणि त्याचं ब्रह्मरूप, निर्गुण ब्रह्मरूप, अशा वेगवेगळ्या स्तरांवरती भगवान शंकराचं वर्णन आणि स्तुती या श्लोकाच्या माध्यमातून केलेली आहे. आपण जरी कर्पूर म्हणजे कापूर जाळताना हा श्लोक म्हणत असलो तरी ह्याचा संबंध कापुराशी प्रत्यक्ष नाही, हा भगवान शंकराशी प्रत्यक्ष संबंध असलेला श्लोक आहे. कर्पूर गौरम शब्दाचा अर्थ आहे की जे भगवान शंकर कर्पुरासारखे शुभ्र आहे, निर्मळ आहे आणि तेजस्वी रूप असलेले असे कर्पूर गौरम. करुणावतारम म्हणजे करुणेचे जे मूर्त स्वरूप आहेत, दयाळूपणाचा प्रत्यक्ष अवतार, करुणेचे अवतार असे जे भगवान शंकर. संसार सारम या संपूर्ण आपला सगळ्यांचा जो दैनंदिन जीवन प्रपंच, संपूर्ण संसार, या संसाराचं सारभूत तत्व असलेले भगवान शंकर. या जगाचं मूळ, जगाचा आधार, तत्वरूप असलेले हे भगवान शंकर. भुजगेंद्र हारम. भुजगेंद्र हारम म्हणजे सर्पांचा राज, सर्पांचा राजा वासुकी याला आपल्या गळ्यामध्ये हारासारखे, माळेसारखे धारण करणारे भगवान शंकर. सदा वसंतम हृदयारविंदे. हृदय, आपल्या हृदय, संपूर्ण सगळ्या भक्तांचं हृदय हे जणू कमळ रूप आहे अशी एक इथे कल्पना केलेली आहे. आणि यच्चयावत संपूर्ण सृष्टीच्या, सर्व भक्तांच्या, सर्व लोकांच्या, सर्व प्राण्यांच्या, सर्व जीवांच्या हृदय कमळामध्ये वसंतम वसन करतात म्हणजे निवास करतात. हे भगवान शंकर संपूर्ण जीवांच्या, सर्व लोकांच्या हृदय कमळामध्ये नित्य निवास करतात, निवास करून राहतात. आणि भवम भवानी सहितन नमामी. असे जे भव, भव म्हणजे भगवान शंकर, भवानी सहित म्हणजे माता पार्वती सहित, शक्ती सहित असे जे भगवान शंकर आहेत, नमामी त्यांना मी नमन करतो. असा या श्लोकाचा साधारण अर्थ आहे. आणि ज्या शंकरांची स्तुती केलेली आहे ते शंकर, त्या शंकरांचं स्वरूप इथे समजावून सांगितलं आहे. सगुण रूप, ईश्वर रूप आणि ब्रह्मरूप अशा वेगवेगळ्या स्तरांवरती भगवान शंकर. मुळात भगवान शंकरांचं नाव शंकर का पडलं हा सुद्धा एक विचाराचा विषय आहे. शंकरोती इति शंकर हा अशी एक व्युत्पत्ती आपल्या शास्त्रामध्ये दिलेली आहे. शम शब्दाचा अर्थ आहे कल्याण. शंकरोती म्हणजे जे कल्याण करतात आपल्या समस्त भक्तगणांचं आणि जे भक्त नाहीत किंबहुना त्या सगळ्यांचंच, अखिल मानव जातीचं, अखिल सृष्टीचं जे कल्याण करतात, कल्याणकारी असे जे आहेत तेच शंकर आहेत. शंकरोती इति शंकरः. अशा शंकरांना भवम भवानी सहित नमामी आपण या श्लोकाच्या माध्यमातून नमन करतो. आरती करताना जेव्हा आपण भगवंताच्या समोर उभे आहोत, थोडासा विचार करूया, हे दृश्य डोळ्यासमोर आणू की छान प्रसन्न आपल्याकडे षोडशोपचार पूजा झालेली आहे. आपण आरती म्हटलेली आहे तल्लीन होऊन. आता कर्पूर जाळण्याची वेळ आलेली आहे. आणि अशा वेळेस समोर जेव्हा भगवंताचं रूप कुठलंही असो, मग तो गणेश असो, राम असो, कृष्ण असो, देवी असो अथवा शंकर असो, या समोर वेगवेगळे रूप असताना इथे या प्रत्यक्ष या श्लोकाच्या वेळेस आपण शंकराची एक मूर्ती, एक रूप आपल्या समोर आणावं, आपल्या नजरेच्या समोर आणावं. आणि त्या शंकरांना पार्वती समेत म्हणजे भगवंताला त्याच्या शक्ती समेत आपण नमन करावं. आणि नमन हे केवळ आपल्या शरीराने नसावं, तर तिथे आपलं मन भगवंताच्या समोर लीन व्हावं. न मन म्हणजे मन तिथे लीन व्हावं. मनामध्ये त्या क्षणाला भगवान शंकर सोडून इतर कुठलेही विचार आपल्या मनामध्ये शिल्लक राहू नये. मग भगवंताला, शंकराला आपण पूर्ण शरणागत असावं. भगवंताची जी एक योजना आहे आपल्यासाठी ती आपण पूर्णपणे स्वीकारावी. आणि इथे या श्लोकाच्या माध्यमातून जी भगवान शंकराची गुणसंपदा सांगितली आहे ती देखील आपण स्वीकारावी, अशी एक फार उदात्त मनोरचना या श्लोकाच्या माध्यमातून अपेक्षित आहे. या
चं आपण मनन करणं, चिंतन करणं आवश्यक आहे, आपल्या सगळ्यांच्याकडून अपेक्षित आहे. थोडा आता प्रत्येक शब्दाचा थोडा विस्ताराने विचार करूया. असं आहे, आपल्याला मनन करायचं आहे. म्हणजे नुसता शब्दार्थ समजावून घ्यायचा नाही, तर शब्दार्थ आपल्याकडे हे सगळ्या देवांच्या संकल्पना या प्रतिकात्मक आहेत. त्या प्रत्येक प्रतीकाच्या मागे, त्या प्रतीकाच्या माध्यमातून आपण काहीतरी समजवून घ्यावं. स्वतः त्यातले काही चांगले सद्गुण अंगीकारण्याचा, स्वीकारण्याचा प्रयत्न करावा आणि नुसतं तेवढंच नाही, तर त्या माध्यमातून स्वतःच्या जीवनामध्ये आपण आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करावा. ही भक्त म्हणून, उपासक म्हणून आपली जबाबदारी आहे, आपले कर्तव्य आहे. नुसताच कर्पूर जाळला आणि तिथे 2-4 वेळेस फिरवला, टाळ्या वाजवल्या, निघून गेलो, फोन बघत बसलो आणि आपल्या दैनंदिन जीवनात जगरहाटीमध्ये, प्रपंचाच्या गाडग्यामध्ये परत हरवून गेलो. असं यांत्रिकतेने न करता या प्रत्येक शब्दाच्या मागे जे प्रतीक आहे आणि त्या प्रतीकातून आपण काय शिकणं अपेक्षित आहे, याचा आपण थोडा विस्ताराने विचार करूया. सगळ्यात पहिल्यांदा या श्लोकामध्ये म्हटलंय कर्पूर गौरम. कर्पूर म्हणजे जो कर्पुरासारखा गोरा आहे आणि गोरा म्हणजे इथे पांढरा शुभ्र, स्वच्छ, पारदर्शक. जो खरा कर्पूर असतो तो पारदर्शक असतो, नितळ असतो आणि या कर्पुरासारखं आपण देखील शुभ्र, स्वच्छ, नितळ आणि निर्मळ असावं हे अपेक्षित आहे. कर्पुराची ही जी शुभ्रता आहे, आपल्याला असं आहे की कर्पुराचं फक्त गोरेपण दिसतं. पांढरा शुभ्र असतो कर्पूर आणि आपण देखील आपल्या शरीराने पांढरे शुभ्र, स्वच्छ, गोरेपान होण्याचा खूप प्रयत्न करतो. वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम लाव, लोशन लाव, पावडर लाव, सीरम लाव. महागड्या गोष्टी आणून आपण लावतो. ते फक्त शरीराने बाहेरून गोरेपान होण्याचा प्रयत्न आहे, जो अत्यंत उथळ आहे. कायम टिकणारा नाही आहे. इथे आपलं शरीर गोरेपान करा हे अपेक्षित नाही. तर आपलं अंतःकरण, आपलं मन हे त्या कर्पुरासारखं निर्मळ, स्वच्छ आणि शुद्ध असावं. ही पहिली अपेक्षा या कर्पुराच्या आरतीमध्ये आहे, की कर्पूर जाळताना त्याच्या रंगाकडे, त्याच्या निर्मलतेकडे आपलं लक्ष जावं आणि आपण देखील ते होण्याचा प्रयत्न करावा. हा पहिला भाग. दुसरा भाग आहे की कर्पूर जो असतो, त्याच्यामध्ये काही औषधी गुण आहेत आणि तो कर्पूर आपल्यामधल्या सुगंधाचा विस्तार करतो. त्याला जेव्हा जाळलं जातं, तेव्हा सगळ्यात मुख्य म्हणजे तो जळण्यासाठी जास्त वेळ घेत नाही. अग्नी लागला की पटकन जळतो आणि कर्पुराच्या जळण्यामागे भूमिका ही आहे की कर्पूर जळून गेल्यावर मागे काहीच शिल्लक राहत नाही. अगदी इव्हन धूर किंवा तो देखील शिल्लक राहत नाही. काही क्षण फक्त त्या कर्पूर जळल्याचा एक वास असतो, सुगंध असतो. आणि तिसरं या कर्पुराच्या जळण्याच्या माध्यमातून एक प्रतीक सांगितलं गेलेलं आहे. ते म्हणजे हरीचं आणि हराचं ऐक्य सांगितलं आहे. हरिहराचं ऐक्य म्हणजे काय? की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. समुद्र मंथनाच्या वेळेस भगवान विष्णू अमृत निघालं, तर ते अमृत प्राशन करणारे हे भगवान विष्णू आहेत असं मानलं जातं. आणि त्याचा परिणाम भगवान विष्णू हे अखंड अमृत प्राशन करतात. परंतु भगवान विष्णूंच्या, श्रीहरीच्या हृदयामध्ये कायम शंकर राहतात. स्वतः भगवान विष्णू अमृत प्राशन करत असल्यामुळे त्यांच्या हृदयात राहणारे जे श्रीहरी आहेत, त्यांच्या हृदयात राहणारे जे शंकर आहेत, ते गोरे झाले. कर्पूर गौरम, कर्पुरासारखे गोरे झाले म्हणून शंकर गोरेपान झाले, अशी एक भूमिका आहे. आणि दुसरी भूमिका आहे की भगवान शंकर स्वतः हे समुद्र मंथनातून निघालेलं विष प्राशन करतात आणि ते विष प्राशन करत असल्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये नेहमी विष्णू राहतात. म्हणून शंकराच्या हृदयामध्ये राहणारे विष्णू हे निळे सावळे झाले आणि विष्णूंच्या हृदयामध्ये राहणारे शंकर हे गोरेपान झाले. एकमेकांच्या अमृत आणि विष प्राशन करण्याचा परिणाम त्यांच्यावरती झाला. परंतु मुख्य त्याच्यामध्ये हरिहराचं ऐक्य सूचित केलेलं आहे, की अशा पद्धतीने भगवंताचं बाहेरचं रूप कुठलंही असो, मग ते राम, कृष्ण, शंकर, गणेश, देवी, आतून अंतरंगात हे सगळे देव मिळालेले आहेत, सगळे देव एकरूप आहेत. या सर्व गोष्टी आपण या प्रतीकाच्या माध्यमातून समजावून घ्याव्या, पहिला भाग. आणि दुसरा भाग, की यातली ही जी गुणसंपदा आहे ही स्वतः अवलंब करण्याचा प्रयत्न करावा. आपण सुरुवातीला म्हटलं की कर्पुरासारखं निर्मल आपलं अंतःकरण असावं. अंतःकरण आपलं निर्मल असतं का? तर अजिबात नाही.
वरती समोर देवाची आरती सुरू आहे आणि आतमध्ये किती भलभलते विचार येतात. किती लोकांच्या बद्दल काम, किती लोकांच्या बद्दल क्रोध, मत्सर असे अनेक अनेक विकार असतात. प्रपंचातले विकार, व्यवसायातले विकार आपण दूर ठेवू. पण साधी घरामध्ये पूजा चालू आहे आणि आपल्या मनाविरुद्ध कोणीतरी काहीतरी जाऊन तिथे देवाला शिवलं. मला असं इच्छा होती की देवाला आपण पांढऱ्या रंगाचं फूल व्हावं, पण त्यांनी येऊन गुलाबी रंगाचं फूल वाहिलं. मला अशी इच्छा होती की देवाला आपण अमुक प्रकारचा नैवेद्य करावा, त्यांनी तमुक प्रकारचा नैवेद्य केला. तर मेकॅनिकली आपली पूजा सुरू आहे, कर्पूराची आरती सुरू आहे, पण कुठल्या तरी व्यक्तीबद्दल मत्सर, रागराग, चिडचिड ही अखंड आपल्या मनामध्ये असते. आणि अशा चिडचिड, रागराग केलेल्या मनाने जर आपण भगवंताला तो कर्पूरारती ओवाळली, तर तो कर्पूर किंवा त्याचा सुगंध देवापर्यंत पोहोचत नाही. आपल्या मनातले मत्सर, काम, लोभ या वेगवेगळे जे विकार आहेत ते देवापर्यंत पोहोचतात. देव म्हणतो, मला तुझं निर्मळ अंतःकरण हवं आहे. त्रिगुणांचा असा आहे निर्मळ म्हणतो, तर वेगवेगळे मल म्हणजे काम, क्रोधादी विकार यांचा एक मल आपल्या मनामध्ये असतो. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आणि यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध आपल्या प्रवृत्ती यांचा देखील मल आपल्या अंतःकरणामध्ये असतो. रजोगुणाचा परिणाम म्हणून अनेक वेगवेगळे भोग भोगावेत. असं आहे, हल्ली आपण बघतो की पूजा होते. एका ठिकाणी काही दिवसांपूर्वी मी बघितलं की रामनवमीच्या निमित्ताने मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा होतात. हैदराबादमध्ये पण आमच्या आहेत, महाराष्ट्रात आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा होतात, यज्ञ केले जातात, आहुती दिल्या जातात, अनुष्ठान केलं जातं. आज अमुक 4था दिवस आहे, 5वा दिवस आहे. विशिष्ट प्रकारच्या आज पिवळा रंग आहे, पिवळ्या रंगाच्या साड्या घेऊन येऊ, घालून येऊ आपण सगळेजण. लाल रंगाच्या साड्या, हरकत नाही. आपल्याला स्वतःला नटावंसं, मिरवावंसं वाटतं ते देवाच्या पूजेच्या, उपासनेच्या निमित्ताने आपण करतो, याच्यामध्ये काही हरकत नाही. आपल्याकडे उपासनांच्या माध्यमातून स्वतःच्या मनाची कोंडमारा न करता नटायची, मुरडायची इच्छा आहे तर मग देवासाठी करा. छान छान जेवण करण्याची इच्छा आहे तर मग छान छान जेवण बनवा, देवाला अर्पण करा, मग स्वतः ग्रहण करा. अशा पद्धतीने आपल्या या सगळ्या प्रवृत्ती देवाकडे चॅनलाइज करायला शिकवलं जातं. पण बऱ्याचदा काय होतं की या सगळ्या माध्यमातून आपलं देवावरचं लक्ष कमी होतं आणि स्वतःवरचं लक्ष वाढतं. कित्येक ठिकाणी बघितलं की देवाची पूजा करताना मी, देवाच्यासाठी यज्ञ चालू आहे, त्या यज्ञामध्ये आहुती घालताना मी, अहो जरा आमचे फोटो काढा. आणि मग पूजा संपल्या संपल्या ते पूजेचे आणि यज्ञाचे फोटो कधी एकदा मी सोशल मीडियावर टाकते, कधी एकदा लोक माझं कौतुक करतात. अशी अखंड बहिर्मुख आपली प्रवृत्ती असते. ही सगळी आपल्या मनातली, अंतःकरणातली मलिनता आहे. कर्पूराची आरती जेव्हा ओवाळतोय तेव्हा त्या कर्पूरासारखं आपलं अंतःकरण निर्मल व्हावं, म्हणजे ही जी बहिर्मुखता आहे, आपलं सगळं लक्ष एकतर आपल्या देहावर आहे किंवा देहसापेक्ष जगावर आहे. त्या जगाकडून आपलं कोण कसं कौतुक करतं इथे आपलं जे लक्ष आहे ते हळूहळू कमी होऊन देव कसा आहे इकडे आपलं लक्ष केंद्रित व्हावं. यासाठी या सगळ्या पूजा, उपासना आणि हे सगळे उपचार विधी आपल्याला सांगितलेले आहेत. रजोगुणाचे आविष्कार आपले हळूहळू कमी व्हावे, तमोगुणाचे आविष्कार कमी व्हावे. सत्वगुण हा सुद्धा शेवटी एक बंधनच आहे. सत्वगुणाची सुद्धा शेवटी बेडीच आहे. मी किती शांत, मी किती पवित्र बघा, बाकी सगळ्या लोकांचं लक्ष साड्यांमध्ये, फोनमध्ये आणि फोटोमध्ये आहे, पण माझं लक्ष बघा किती देवामध्ये आहे. अशा पद्धतीने आपण माझा जो मी अजून शिल्लक आहे तो देखील आपल्या अहंकाराचं प्रतीक आहे, आपल्या मलिनतेचं प्रतीक आहे. आपला अहंकार, आपले 3 गुणांचे प्रभाव हे हळूहळू या कर्पूरारतीच्या माध्यमातून कमी व्हावे आणि आपण झिजण्याची भावना, देवासाठी झिजावं. कर्पूराचं मुख्य आपण गुणधर्म काय बघितला की तो स्वतः जळतो आणि जळल्याच्या नंतर त्याची राख, त्याचं काहीही शिल्लक राहत नाही. तेवढ्या वेळापुरता सुगंध देतो आणि नंतर स्वतः पूर्णपणे नष्ट होतो. आपण भगवंतासाठी जे कर्म करतो, आपल्या प्रपंचासाठी कर्म करतो, एखाद्या उत्सवासाठी आपण जेव्हा एखादं कर्म करतो, मी किती कर्म केलं ही भावना देखील आपली शेष नको. उत्सव झाला, योगदान संपलं, विषय संपला, ती ती एक स्मृती सुद्धा आपल्या मनामध्ये नको. काय होतं की आपण हे सगळे सण, वार, उत्सव करतो, पण इतके दिवस त्याच्यानंतर पडसाद असतात. त्याचे फोटो बघा, लोकांना पाठवा, चर्चा करा, हे असं हवं, तसं नको.
देवाधर्माच्या बाबतीत असो, व्यवसायाच्या बाबतीत असो, सामाजिक कार्य असो, आपलं प्रापंचिक प्रपंचामध्ये रोज आपण आपले आई, वडील, बहीण, मुलगा, मुलगी यांच्यासाठी कर्तव्य करतो. आणि ते कर्तव्य केल्यावर किती मी लोकांसाठी केलं ही खदखद आपल्या मनामध्ये अखंड राहते. 30 वर्षांपूर्वी केलं, 50 वर्षांपूर्वी केलं, 10 वर्षांपूर्वी केलं, एवढी मी झिजले, एवढ्या मी खस्ता खाल्ल्या, पण त्यांना कोणाला त्याची काही किंमत नाही. असं कर्पूर करत नाही, तो स्वतः जळतो आणि समाप्त होतो. मनात चंदनाचे परित्वा झिजावे, चंदनाच्या सारखं दुसऱ्यांना सुगंध द्यावा, दुसऱ्यांना आनंद द्यावा आणि स्वतः हळूहळू माझी देहबुद्धी, माझ्यामधला अहंकार, माझ्यामधली कर्मप्रवृत्ती ही हळूहळू कमी करून जो खरा मी आहे, सच्चिदानंद रूप मी, जो खरं भगवंताचं जे शंकराचं स्वरूप आहे, त्या खऱ्या मीकडे आपली वाटचाल व्हावी यासाठी अशा प्रकारे कर्पूराची आरती ओवाळताना तो जसा कर्पूर आहे निर्मल, निश्चल तशा पद्धतीने आपण देखील निर्मळ आणि झिजवून दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करावा हा याच्यामधला पहिला भाग आहे. करुणावतारम, करुणेचा अवतार आहे. करुणा शब्द महत्वाचा आहे की त्याच्यामध्ये दया, दुसऱ्यांवर दया करणं, दुसऱ्यांना मदत करणं, सहानुभूती, संवेदनशील असणं, समोरच्या व्यक्तीला काय दुःख आहेत, काय सुख आहेत ते जाणून घेणं, इतरांच्या वेदना जाणणं, त्यांच्यातले दुःख दूर करण्याची आपल्या मनामध्ये मनःपूर्वक तळमळ असणं, या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. भगवान शंकर करुणेचे अवतार का बरं आहेत? कारण की एक सगळ्यांना महत्वाची गोष्ट माहिती आहे की गंगा पृथ्वीवर येताना फार वेगाने येत होती. एवढ्या वेगाने जर ती पृथ्वीवर आली असती तर पूर्ण पृथ्वीचा नाश झाला असता. तुम्ही आणि आम्ही आज इथे ही चर्चा करायला शिल्लकच राहिलो नसतो. पण संपूर्ण जगाचं रक्षण व्हावं म्हणून त्या गंगेचा भार, गंगेचा पूर्ण प्रवाह भगवान शंकरांनी स्वतःच्या जटेमध्ये धारण केला. जगाचं रक्षण व्हावं म्हणून स्वतःवरती भार घेतला ही त्यांची करुणा आहे. देवदानवांच्या कल्याणासाठी जेव्हा समुद्र मंथनामध्ये हलाहल विष निघालं होतं, तेव्हा सगळ्या संपूर्ण देवदानवांचं, इतरांचं रक्षण व्हावं म्हणून स्वतः त्यांनी ते हलाहल विष प्राशन केलं. ही त्यांची आपल्यावरती करुणा आहे. एक साधं छोटंसं बिल्वपत्र अर्पण केलं तरी शंकर प्रसन्न होतात. तुम्ही किती बिल्वपत्र अर्पण केली याची ते मात्रा बघत नाहीत. 50 केली, 51 केली त्याच्यावर ते जास्त प्रसन्न आहेत आणि एकच बिल्वपत्र अर्पण केलं त्याच्यावर ते कमी प्रसन्न आहेत असा भाग नाही. किंबहुना आपल्याकडे मानस पूजा देखील सांगितली आहे की केवळ प्रत्यक्ष बिल्वपत्र नसेल, नुसतं मनाने जरी आपण ते अर्पण केलं तर तो मनातला भाव महत्वाचा आहे शरीराच्या कृतीपेक्षा. असे भोळासांब असलेले शंकर लवकर प्रसन्न होतात जर आपला भाव भोळा असेल तर. आणि असे हे जे शंकर करुणेचे अवतार आहेत त्यांच्यातली करुणा थोडीफार आपल्या देखील जीवनामध्ये निर्माण व्हावी, आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट व्हावी. करुणा हा शब्द समजून घेण्यासारखा आहे. करुणाचा अर्थ केवळ लोकांना मदत करणं हा करुणेचा अर्थ नाही. व्यावहारिक स्तरामध्ये हा फार महत्वाचा मुद्दा आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की दया तिचे नाव भूतांचे पाळण आणिक निर्दालन कंटकांचे, की आवश्यक तिथे आवश्यक तो व्यवहार करणं ही करुणाच आहे. भगवान रामांनी जेव्हा रावणाचा वध केला, भगवान कृष्णांनी जेव्हा शिशुपालाचा वध केला तेव्हा त्या शिशुपाला आणि रावणावर केलेली ती करुणा आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती अन्यायकारक वागते, असं आहे की आपण कोणी सैनिक नाही, आपण कोणी राष्ट्रीय स्तरावर जाऊन फार मोठे योगदान, युद्ध, संघर्ष करणं, युद्ध लढणं एवढी शक्ती आपल्याकडे नाही. पण आपलं 4 माणसांचं कुटुंब, आपली 10 माणसांची कॉलनी, आपला एक छोटासा व्यवसाय असतो. याच्यामध्ये जेव्हा आपल्यावरती अन्याय करत असेल कोणी, तर त्या अन्याय करणाऱ्या व्यक्तीला तिथे ते प्रशासन करणं हा देखील करुणेचाच भाग आहे. सदाचार म्हणजे केवळ 24 तास गोड बोलणं याला सदाचार म्हणत नाही. तर ज्या व्यक्तीशी प्रपंचामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जसा आवश्यक आहे तसा व्यवहार करणं, जिथे अन्याय होतो आहे तिथे बोलून दाखवणं, स्वतः एक स्टँड घेणं, हा देखील सदाचार आहे. हे देखील करुणेचंच एक स्वरूप आहे, हा एक भाग आहे. आणि दुसरी भगवान शंकरांची अजून एक फार मोठी करुणा म्हणजे आपल्याकडे सगळ्या प्रकारचा लय, विनाश किंवा मृत्यू होणं
याचे भगवान, याचे ईश्वर, याचे संचालक शंकर मानले जातात. ब्रह्मदेवामुळे उत्पत्ती होते, विष्णूमुळे सांभाळ होतो आणि शंकरामुळे विनाश होतो, मृत्यू होतो. फार मोठी भगवान शंकरांची कृपा आपल्यावरती काय असेल की आपल्या जीवनामध्ये प्रत्येक जन्मलेल्या जीवाचा मृत्यू होणं ही जी व्यवस्था आहे ही त्या शंकरांच्यामुळे पाळली जाते. मृत्यूची आपल्याला फार भीती वाटते, फार चिंता वाटते. मी गेल्यावर काय होईल, माझं काय होईल, इतरांचं काय होईल. पण थोडासा विचार करूया आपण की या संपूर्ण जगामध्ये मृत्यू नावाची घटना अस्तित्वातच नसली असती. फक्त जन्म, फक्त निर्मिती, फक्त निर्माण होणं असं असलं असतं तर केवढा मोठा भयंकर कोलाहल या जगामध्ये माजला असता थोडासा विचार करूया. आज आपल्या घरामध्ये 2 किंवा 3 पिढ्या फार तर फार एकत्र राहतात. त्याच्यामध्ये रोज उठून आपली भांडणं होतात. आपल्याला 3 पिढ्यांना एकत्र एका छताखाली आज राहता येत नाही. मग विचार करा आपल्या आधीच्या पिढ्यांमधल्या कोणाचाच कधीच मृत्यू नसता झाला, तर आपल्या घरामध्ये आपले पणजोबा, खापर पणजोबा, त्यांचे खापर पणजोबा, त्यांचे आजोबा, बाबा असे 50-70 पिढ्यांचे लोक घरामध्ये आज एकत्र असले असते. आपण राहू शकलो असतो का? त्या सगळ्या पिढ्या जन्माला आल्या, काही काळ टिकल्या आणि त्यांचा मृत्यू झाला, त्या निघून गेल्या. तशी मी देखील माझा जन्म झाला आहे. काही काळ मी टिकणार, काही काळाने माझा मृत्यू होणार आणि त्याच्यानंतर माझा मृत्यू झाल्याच्या नंतरच माझ्या पुढच्या पिढ्या सुखाने या जगामध्ये, या घरामध्ये जगू शकतील. आधीचे गेले म्हणून आपण सुखात आहोत. आपण गेल्यावर पुढचे लोक सुखामध्ये राहतील. ही जगरहाटी आहे. ही जी सगळी मृत्यूची व्यवस्था की प्रत्येक जन्माला आलेल्या वस्तू, व्यक्तीचा विनाश झाला पाहिजे, याचे अधिपती शंकर आहेत आणि ही व्यवस्था त्यांनी करून ठेवली. हे फार मोठे उपकार आपल्यावरती केलेले आहेत. अनेक लोकांना दुर्धर व्याधी होतात, पॅरालिसिस होतो, कोमामध्ये जातात. शरीराच्या वेदना असह्य होतात, तेव्हा म्हणतात की देवा तू आता बाबा लवकर उचल मला. हा जर मृत्यू नसला असता तर आपल्या शरीराचे आजार, क्षीण होणं, आज डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी शरीराच्या, मनाच्या घेऊन आपल्याला वर्षानुवर्ष, पिढ्यानुपिढ्या, युगानुयुग जर जिवंत राहावं लागलं असतं, तर आपले किती हाल झाले असते. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यावा आणि भगवान शंकर जेव्हा योग्य वेळेस आपल्याला घेऊन जातील, तेव्हा आपण आनंदाने जायला तयार व्हावं. आपल्याला जेव्हा ते घेऊन जाणार आहेत जगातून, ती त्यांची आपल्यावरती करुणा आहे हे लक्षात ठेवावं. ही त्यांची आपल्यावरती कृपा आहे. आपल्या आजूबाजूच्या घरातल्या लोकांवर केलेली कृपा आहे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांवरती त्यांनी केलेली कृपा आहे. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवाव्यात. कर्पूर गौरम करुणावतारम असा पहिल्या 2 शब्दांचा हा अर्थ आहे. तिसरा शब्द आहे संसार सारम. संपूर्ण संसाराचे भगवान शंकर हे साररूप आहेत. संसार हा शब्द जाणून घेण्यासारखा आहे. सं हा त्याचा प्रेफिक्स आहे, सुरुवातीचा प्रत्यय आणि सृ असा त्याच्यामध्ये धातू आहे. सृ धातूचा अर्थ आहे फिरणे किंवा वाहणे किंवा सरकणे, पुढे पुढे सरणे आणि सं म्हणजे पूर्णपणे. पूर्णपणे पुढे पुढे सरकणे, गोल फिरणे किंवा वाहणे, चक्राकार गतीने फिरणे असा संसार शब्दाचा अर्थ आहे. अखंड जो कायम पुढे पुढे सरतो तो संसार किंवा चक्राकार गतीने ज्याच्यामध्ये उत्पत्ती, स्थिती, लय सुरू आहे, चक्राकार गतीने ज्याच्यामध्ये जन्म मृत्यू सुरू आहे, असं अखंड जिथे भ्रमण सुरू आहे, परिभ्रमण सुरू आहे, तो संसार. तो आपल्या या अत्यंत आस्थेचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि गुंतवणुकीचा विषय आहे. फार आपण गुंतून कशात पडलेलो असू तर तो आपला संसार आहे. समर्थ रामदास स्वामी सांगून ठेवतात, आपल्याला सगळ्या संतांनी जागृत केलेलं आहे की संसार मुळात नासका, विवेके करावा नेटका. हा संसार कसा आहे तर मुळात नासका आहे. नासका का म्हटलेलं आहे की या संसारातली प्रत्येक गोष्ट, माझा देह, माझ्या देहातले अवयव, माझ्या देहाला मिळालेल्या वेगवेगळ्या शक्ती, क्षमता, देह सापेक्ष 4 मिळालेले लोक, नाती, गोती, एक घर, एक व्यवसाय, त्या व्यवसायातलं एखादं पद, एखादी संस्था, त्या संस्थेमधलं माझी एखादी भूमिका, देव, उपासना, जन्म, मृत्यू, माहेर, सासर, सगळा गोतावळा, सगळे मित्र, ज्याच्यातली प्रत्येक गोष्ट शास्त्रानुसार एकतर अपूर्ण आहे, ती पूर्ण नाही, अनित्य आहे आणि अशुद्ध आहे.
संसाराला नासका का म्हटलं आहे? एक तर तो अपूर्ण आहे. कुठलीही गोष्ट कितीही प्रमाणात मिळाली तरी आपल्याला ती पुरेशी वाटतच नाही. 4 खोल्यांच्या घरामध्ये 2 माणसं राहतात. पण वाटतं नाही घर छोटंच आहे, पाहुणे आले, एखाद खोली जास्त पाहिजे, आई-बाबा आले जास्त पाहिजे, मुलं येतात जास्त पाहिजे. मग 2 बेडरूममधून तो 3 बेडरूममध्ये जातो, तिथून तो 4 बेडरूममध्ये जातो. पूर्णत्व वाटतच नाही. बरं एवढ्या मोठ्या घरात राहतो, फर्निचर केलं, असं वाटतं की नाही इथे हा टेबल नको करायला पाहिजे होता, आपण दुसरा टेबल करायला पाहिजे होता. इथे हा लाईट नको होता, तिथे दुसरा लाईट पाहिजे होता. त्यामुळे जे आहे ते पूर्ण आहे, जे आहे ते पुरेसं आहे, असं मनुष्याला वाटतच नाही. हे या संसाराचं स्वरूप आहे. अनित्य आहे. इथली एकही गोष्ट कधीही टिकत नाही. सगळ्या लोकांच्या बोलण्यात हल्ली असतं आपले जुने दिवस किती छान होते. आपण सगळे लोक एकत्र राहायचो, मिळून मिसळून राहायचो. आपल्यामध्ये नाती-गोती होती, प्रेम होतं. आता बघा एवढी मोठी घरं झालं, पण पहिल्यासारखं प्रेम राहिलं नाही, पहिल्यासारखा जिव्हाळा राहिला नाही. पहिल्यासारखं काहीही न राहणं हेच या संसाराचं स्वरूप आहे. पहिल्यासारखं आता राहिलं नाही आणि आतासारखं नंतर राहणार नाही. सगळ्या अचेतन वस्तू, सगळे चेतन जीव, पदार्थ, नाती, गोती, प्रेम हे प्रत्येक गोष्ट येणारी, टिकणारी आणि जाणारी आहे. अनित्य आहे. यालाच संसार म्हणतात. आणि अशुद्ध आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट ही जे सुख आपल्याला वाटतं ते नुसतं शुद्ध सुख नाही, ते दुःख मिश्रित सुख आहे. सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकोनी आले. मुलगा होत नाही म्हणून इतके प्रयत्न केले, दुःख होतं. आता मुलगा आला, सुख झालं. परत लगेच दुःख आलं, की आता याला कोणत्या शाळेत घालू? शाळेत हल्ली फी 1.5 लाख, 2 लाख झाली आहे. मग आता शाळेत कुठलं घालायचं हे दुःख आहे. मग कुठली तरी शाळा मिळाली, परत सुख आहे. परत दुःख, की आता हा कॉलेजमध्ये जायचं, कुठल्या कॉलेजमध्ये घालू? परत सुख, एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली. परत दुःख, की आता घर सोडून हॉस्टेलवरती राहायला गेला. परत सुख झालं, की चांगल्या नंबरांनी पास झाला, नोकरी मिळाली. परत दुःख, की आता देश सोडून परदेशच निघून गेला काम करायला, माझ्या काहीच कामाचं नाही. म्हणजे मुलगा होण्याच्या आधीही दुःख होतं. मुलगा पालन-पोषण केलं तेव्हाही दुःखच आहे आणि मुलगा शेवटी घर सोडून निघून जातो तेव्हा दुःखच आहे. या संसाराचं स्वरूप आहे, की कुठलंही सुख इथे परिपूर्ण शुद्ध मिळत नाही. अशुद्ध दुःख मिश्रित आहे. आणि संसार सारम असं जेव्हा आपण शंकराला म्हणतो, तेव्हा समजावून घ्यावं की संसारामध्ये जिथे-जिथे आपली गुंतवणूक आहे, ती प्रत्येक गोष्ट अशा प्रकारे नासकी आहे, अपूर्ण, अनित्य आणि अशुद्ध आहे. आणि या संसाराला जर आपल्याला सफळ करायचं असेल, त्याच्यामधलं साररूप तत्व बघणं आवश्यक आहे. साररूप तत्व काय आहे? दासबोधामध्ये आपल्याला सांगतात, की झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. निश्चळ निर्गुण ब्रह्म आपल्या अंतरी बिंबणं. आता निश्चळ निर्गुण ब्रह्म म्हणजे काय? जे शंकराचं खरं स्वरूप आहे. आपला खरा शंकर, खरा गणपती, खरा राम हा निर्गुण राम आहे. निर्गुण ब्रह्मरूप राम, निर्गुण ब्रह्मरूप शंकर. सच्चिदानंद रूप शंकर हे त्या शंकराचं स्वरूप आहे आणि केवळ तेच या संपूर्ण संसाराचं सार आहे. का बरं सार आहे? कारण की ते पूर्ण आहे. पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते. असं पूर्ण साररूप तत्व म्हणजे निर्गुण शंकर. अनित्य, तो अनित्य नाही, तो नित्य आहे, कायम टिकणारा आहे. हा जो निर्गुण शंकर आहे त्याचा जन्म होत नाही, त्याचा मृत्यू देखील होत नाही आणि निर्गुण शंकर आहे तो सच्चिदानंद रूप आहे, पूर्ण आनंद रूप आहे. त्या शंकराचं निर्गुण स्वरूप समजावून घेणं आणि तेच मी आहे यासाठी प्रयत्नशील राहणं, ही प्रेरणा आपल्याला या कर्पूर गौरम श्लोकाच्या माध्यमातून मिळावी, की संसाराचं जे साररूप तत्व आहे तिकडे आपलं लक्ष केंद्रित व्हावं. असार गोष्टींमधली आपली गुंतवणूक कमी व्हावी. साररूप तत्वाकडे आपलं लक्ष केंद्रित व्हावं. या सगळ्या गोष्टी या कर्पूराची आरती करताना आपल्या अंतःकरणात होणं अपेक्षित आहे. काय आहे या संसाराचं सार? कोण आहे खरा शंकर? कोण आहे खरी मी? हे विचारांचं चक्र सुरू व्हावं. त्याचा आपण शोध घ्यावा, वेध घ्यावा, बोध करून घ्यावा. या सगळ्या गोष्टी जर आपण कर्पूराची आरती म्हणताना केल्या, तर मग ती आरती, तर मग तो श्लोक हा योग्य कारणासाठी आपण पठण केला असं म्हणूया. नाहीतर मग नुसती यांत्रिक उपासना आहेच आहे. पुढे म्हटलंय की भुजगेंद्र हारम. भुजग इंद्र हारम. भुजगेंद्र म्हणजे सगळ्या सर्पांचा जो राजा,
वासुकी, त्याला यांनी भगवान शंकरांनी आपल्या गळ्याभोवती धारण केलेलं आहे. सर्पाला आपल्या गळ्यामध्ये धारण करणं हे परत एक प्रतीक आहे. या सर्पाला धारण का केलं याच्या मागे 2-3 वेगवेगळ्या काही धारणा आहेत, काही 2-3 वेगवेगळ्या विचार पद्धती आहेत. एक विचार पद्धती अशी आहे, की विष जे समुद्र मंथनातून बाहेर निघालं, ते शंकरांनी प्राशन केलं. त्याच्यामुळे त्यांच्या कंठामध्ये, त्यांच्या सर्वांगामध्ये खूप दाह निर्माण झाला. तो दाह शमवण्यासाठी म्हणून त्यांनी या भुजंगाला, या सर्पाला धारण केलं. असं म्हटलं जातं की त्यांनी सर्पाला धारण केलं, मस्तकावरती गंगा धारण केली, चंद्र धारण केला, पण या सगळ्या कशांनीही त्यांचा दाह कमी झाला नाही. केवळ रामनामाच्या जपानी त्यांचा दाह शांत झाला, अशी एक धारणा आहे, अशी एक मान्यता आहे. परंतु सर्प धारण केलं त्याचं मुख्य कारण की विषाचा प्रभाव कमी व्हावा म्हणून त्या सर्पाला धारण केलेलं आहे. भगवान शंकरांनी जसं विषाचा प्रभाव कमी व्हावा म्हणून त्या सर्पाला धारण केलं, तसं आपण सगळेजण देखील विषरूप सर्पांच्या बंधनामध्ये आज अडकलेलो आहोत. कोणते सर्प आहेत, कोणते विषरूप सर्प आहेत, विषारी सर्प ज्यांनी आपल्याला बांधून ठेवलेलं आहे, तर 5 बाहेरचे विषय आणि 5 आतले विषय. विसिन्वन्ति निबध्नन्ति इति विषयः. जो बांधून ठेवतो तो विषय आहे. विषय व्याळे मिठी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की विषयरूपी व्याळांनी, विषयरूपी सर्पांनी आपल्याला मिठी बांधलेली आहे. कोणते विषयरूपी व्याळ आहेत? तर शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे 5 आतले विषय आणि सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा हे बाहेरचे विषय. 5 आतले आणि 5 बाहेरचे विषय यांनी आपल्याला घट्ट जकडून ठेवलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हे विषय भोगावेत. अजून सत्ता मिळावी, अजून कीर्ती मिळावी, अजून यश मिळावं, अजून प्रेम मिळावं, अजून काय काय छान छान सिनेमे बघावेत, हॉटेलमधलं जेवावं, वेगवेगळे कपडे घालावेत, वेगवेगळे दागिने घालावेत. या आपल्या भोगण्याच्या, प्राप्त करण्याच्या, मिरवण्याच्या आपल्या इच्छा समाप्त होत नाही, कारण की त्या विषयांनी आपल्याला घट्ट मिठी बांधून केलेली आहे. मिठीमध्ये आपल्याला जखडून ठेवलेलं आहे. मग अशा पद्धतीने या विषारी सर्पांपासून म्हणजे या 10 विषयांपासून आपण स्वतः हळूहळू स्वतःची निवृत्ती करून घेणं अपेक्षित आहे. कशा पद्धतीने निवृत्ती करून घ्यायची? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की विषय वाळे मिठी दिधलिया नुठी ताठी ती तुझी एक गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. आपल्याला असं आहे की तो साप काढून टाकणं शक्य नाही, परंतु सापाचे विषारी दात काढून टाकणं शक्य आहे. म्हणजे आपल्याला हा प्रपंच, संसार आणि विषय सोडून दुसरीकडे कुठे कुठल्या तरी चंद्रावर, मंगळावर जाऊन राहणं शक्य नाही. परंतु प्रपंचामध्ये राहत असताना या विषयांच्या मिठीपासून, मगर मिठीपासून आपण स्वतःला मुक्त करू शकतो. कशा पद्धतीने? की सद्गुरूंची जर आपल्यावरती कृपा झाली, तर सद्गुरू ज्या निर्विकार दृष्टीने या संपूर्ण विषयांकडे बघतात, ती सद्गुरूंची दृष्टी मला प्राप्त झाली, तर मी देखील त्याच अलिप्त वृत्तीने, निर्विकार दृष्टीने या सगळ्या विषयांच्याकडे बघू शकेन आणि मग विषय जरी आजूबाजूला असले, तरी त्यांच्या बंधनात मी राहणार नाही. व्यावहारिक स्तरावर कपडे, दागिने, खाणे-पिणे सगळं तसंच राहील. परंतु ते मी भोगावे किंवा ते भोगल्याच्या नंतर मला सुख मिळेल, अशी माझी आतमध्ये वृत्ती राहणार नाही. परंतु त्याच्यासाठी सद्गुरूंची कृपा होणं आवश्यक आहे. हा या भुजगेंद्र हारममधून एक आपल्याला संकेत दिलेला आहे, की विषयरूपी व्याळांपासून आपली सुटका आपण करून घ्यावी, सद्गुरूंच्या कृपेने करून घ्यावी. दुसरा याच्यामधला एक अर्थ आहे की भगवान शंकर जेव्हा सर्पाला आपल्या गळ्यामध्ये बांधतात, तेव्हा त्यांच्या दृष्टीने सर्पाची माळ असेल काय, किंवा मोत्यांची असेल काय, किंवा फुलांची असेल, किंवा हारांची असेल, रत्नजडित हिऱ्या माणकांची असेल, कुठलीही माळ असेल तरी त्यांच्या दृष्टीने सर्व समान. समलोष्टाश्म कांचनहा असं गीतेमध्ये सुद्धा लक्षण दिलेलं आहे, स्थितप्रज्ञाचं किंवा भक्ताचं लक्षण. फार कठीण आहे. विरक्तीचं स्वतः प्रतीक आहेत भगवान शंकर. असं आहे की आपण सगळे प्रापंचिक लोक आहोत, त्यामुळे आपण अशा सर्पाच्या माळा-बिळा गळ्यात घालून फिरणं अपेक्षित नाही प्रत्यक्ष. परंतु मनामध्ये ती वृत्ती असावी की आज माझ्याकडे धन आहे, आज माझ्याकडे सोनं आहे, रत्न, हिरे, मोती आहेत. आज मी त्यांची माळ घालीन, पण उद्या कदाचित हे धन निघून गेलं, तरी त्याच्यामुळे माझ्या सुखरूपत्वामुळे काहीही
परिणाम होण्याची आवश्यकता नाही. देह हे देवाचे, धन कुबेराचे. धन आहे तोपर्यंत त्याचा उपभोग घ्यावा. नसेल तेव्हा ती शंकराची इच्छा, रामाची इच्छा म्हणून स्वीकार करावी. व्यवहारामध्ये मुद्दाम काही धनाचा त्याग करायची गरज नाही, परंतु धन असल्या नसल्याने आपलं मन विचलित होऊ न देणं. जशी परिस्थिती असेल तिला शांतपणे स्वीकारणं, याच्यामध्ये आपली अनासक्ती, आपली अलिप्तता ही विकसित होते. आणि शंकर जसे विरक्त, अनासक्त आणि अलिप्त आहेत, जे त्या सर्पाच्या माध्यमातून ते आपल्याला दाखवतात, तसे आपण सुद्धा अंतरंगातून अलिप्त, अनासक्त व्हावं, ही या श्लोकाची, ही या संस्कृतीची आपल्याकडून अपेक्षा आहे. ती आपल्यामधली जागृत व्हावी इच्छा म्हणून ही कर्पूराची आरती करायची. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम हे आपण बघितलं. सदा वसंतम हृदयार विंदे. हृदयरूपी कमळामध्ये हे सदैव निवास करतात. कोण निवास करतात? तर भगवान शंकर. कुठल्या रूपाने निवास करतात? तर ईश्वर रूपाने निवास करतात. देवाची जी आपल्याकडे संकल्पना आहे ती 4 स्तरांवर आहे. आपल्यापैकी बहुतेकांचा हा अभ्यास झालेला असेल. सगुण प्रतिमा हा आपल्याकडे देवाला समजून घेण्याचा पहिला स्तर, सगुण साकार प्रतिमा. या सगळ्या प्रतिमा ज्या अवतारांच्या बनलेल्या आहेत ते सगुण साकार अवतार हा देवाला जाणल्याचा दुसरा स्तर. अवतार जरी वेगवेगळे असले तरी सगळ्या अवतारांच्या मागे एकच तत्व आहे, त्याला ईश्वर तत्व म्हणतात. सगुण निराकार ईश्वर हा देवाला जाणण्याचा तिसरा स्तर. आणि या ईश्वर तत्वाच्या मागे निर्गुण निराकार परमात्मा आहे, तो देवाला जाणण्याचा चौथा स्तर. हा निर्गुण निराकार परमात्मा हा आपला खरा देव आहे. खरा शंकर, खरा गणपती, खरा राम म्हणजे हा निर्गुण निराकार परमात्मा. हा निर्गुण निराकार परमात्मा सृष्टी निर्माण करत नाही, चालवत नाही, लयही करत नाही. सृष्टीच्या निर्मिती, स्थिती आणि लयाची सगळी जबाबदारी ही ईश्वराकडे दिलेली आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. हा ईश्वर सगळ्यांच्या हृदयामध्ये राहतो आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये राहून तो सगळ्या प्राण्यांचं नियमन करतो. हा प्रत्येक व्यक्तीच्या कर्मांचा हिशोब ठेवतो, याला कर्माध्यक्ष म्हटलं जातं. आणि हा संपूर्ण सृष्टीचं देखील नियमन करतो. समष्टीचं नियमन करणं, निसर्ग, निसर्गाचे चक्र, सूर्य, चंद्र इत्यादी सगळं चालवणं हा त्या ईश्वराचंच कार्य आहे. आणि प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचा हिशोब ठेवणं हे देखील त्या ईश्वराचंच कार्य आहे. आज आपल्या दृष्टीने आपण खूप चांगलं जीवन जगतो, पण आपण पूर्वायुष्यात कसं जगलो आपल्याला माहिती नाही. आज आपण खूप सदाचार करून सत्प्रवृत्तीने राहूनही आपल्या वाट्याला बरेच प्रतिकूल भोग येतात. अनेक संकट येतात, अनेक आजारपणे येतात. कौटुंबिक स्तरावरती वेगवेगळ्या समस्या आपल्या वाट्याला येतात, कारण की आपली पूर्वकर्म आपण तशी केलेली आहेत, म्हणून आज प्रतिकूल परिस्थिती आपल्या वाट्याला येते. अनुकूल परिस्थिती येते त्याचंही कारण आपलीच पूर्वकर्म आहेत. प्रतिकूल परिस्थिती येते त्याचंही कारण आपलीच पूर्वकर्म आहेत. आणि आपल्या हृदयामध्ये राहणारे जे ईश्वर रूप शंकर आहेत, ईश्वर रूप शिव आहेत, त्यांचं कायम आपल्यावरती लक्ष असतं. काय चालू आहे माझं, लोकांना नाही, लोकांना फसवणं सोपं आहे. लोकांना फसवणं सोपं आहे, घरातल्या लोकांना फसवणं सोपं आहे, परंतु आपल्या हृदयामध्ये जो ईश्वर राहतो त्याला फसवणं शक्य नाही, कोणालाही शक्य नाही. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळे आपले जे पूर्व मनुष्य जन्म होऊन गेले त्या सगळ्या कर्मांचा हिशोब ठेवला आहे. आपल्या वर्तमान जन्मातल्या प्रत्येक कृतीचा तो हिशोब ठेवतो. या सगळ्यांचं गणित मांडून याच्या पुढचे येणारे भोग तो आपल्या वाट्याला आणतो. आणि ही सगळ्या ईश्वरी योजनेचा बिनतक्रार स्वीकार करणं हे भक्ताचं काम आहे. किमान आपल्याला एवढी जाणीव असावी की आज आपल्या जीवनात जे काही चालू आहे ते 24 तास अखंड आपल्यावर लक्ष ठेवणारं तत्व, आपला सखा, आपली माता, आपले पिता, आपले पुत्र, बंधू, ही सगळी नाती आपण ज्या देवाशी जोडतो तो आपल्याच हृदयामध्ये राहतो. अनेक लोकांची हल्ली तक्रार असते की खूप एकटं एकटं वाटतंय हो, काय घरात हल्ली कोणी बोलायला नसतं, कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही, कोणी आमची चौकशी सुद्धा साधी करत नाही आजारी पडल्यावर. असं आहे की घरातल्या माणसांना जरी वेळ नसेल, त्यांनी जरी कितीही दुर्लक्ष केलं तरी आपल्या आतला ईश्वर आपल्याकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही. आपण जर त्याला शरणागत असू तर तो प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला बरोबर सांभाळेल. आज घरातल्या लोकांना जरी वेळ नसेल तरी शेजारी बनून तो ईश्वर आपल्या समोर येईल.
एखादा कोणीतरी तिराईत माणूस असेल, कुठल्या ना कुठल्या रूपाने तो आपल्याला मदत पाठवतो. त्याचं आपल्याकडे लक्ष असतो, तो आपल्याला कधीही एकटं राहू देत नाही. परंतु त्या ईश्वराच्या चरणी आपली पूर्ण शरणागती हवी, की तू जे करतो ते माझ्या कल्याणासाठी आहे. तू मला आजारी ठेवलंस तर तो देखील माझ्या कल्याणासाठीच आहे. तू मला आजारातून बरं केलं त्याच्यात देखील माझं कल्याणच आहे. तू मला एकटं ठेवलं त्याच्यातही माझं कल्याण आहे. तू मला 50 लोकांच्या मध्ये राहायला लावलं त्याच्यातही माझं कल्याणच आहे. कशावरून? कारण की हृदयात राहणाऱ्या ईश्वराला आपल्या सगळ्या कृतींची माहिती असते आणि योग्य वेळेस योग्य ते भोग तो आपल्या वाट्याला आणतो आणि अशा माध्यमातून तो आपलं नियमन करतो. जगातल्या प्रत्येक प्राण्याचं नियमन करतो, संपूर्ण सृष्टीचं नियमन करतो. असा हा ईश्वर आहे आणि तो आपल्या हृदयामध्ये अखंड विराजमान आहे. सदा वसंतम हृदयारविंदे आणि शेवटी म्हटलंय भवम भवानी सहितन नमामी. असा हा जो भव आहे म्हणजे शंकर आहे, त्याला मी पार्वती समेत नमन करतो, त्याचा मी पार्वती समेत नमस्कार करतो. असं आहे की आपले जे मूळ शंकर आहेत, निर्गुण निराकार परमात्मा म्हटलेलं आहे आपण, ते एकमेवा द्वितीय तत्व आहे. प्रपंच उपशमम शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते, अशा पद्धतीची एक मांडुक्य कारिका आहे. शिवम अद्वैतम, हा जो खरा शंकर आहे तो अद्वैत आहे, तिथे कुठलाही द्वैत नाही, भेद नाही. असा हा जो निर्गुण निराकार शंकर आहे, हा एकमेवाद्वितीय असताना आपल्याला एवढी मोठी सृष्टी दिसते, त्याची आपण संगती कशी लावायची? त्याची संगती आपल्याला लावता यावी म्हणून त्या निर्गुण निराकार परमात्म्याचं सगुण निराकार परमात्मा म्हणजे ईश्वर झाला. त्या ईश्वरामध्ये एक ब्रह्मतत्व म्हणजे निर्गुण परमात्मा आणि सगुण परमात्मा याच्यामध्ये काय फरक आहे? तर ब्रह्म प्लस माया इज इक्वल टू ईश्वर. एक साधं इक्वेशन आहे जे आपण कायम लक्षात ठेवायचं. ब्रह्मामध्ये काहीही नाही, कुठलंही द्वैत किंवा भेद नाही. पण हे ब्रह्मतत्व जेव्हा प्रकृतीचा किंवा मायेचा स्वीकार करतं, तेच ब्रह्मतत्व ईश्वर म्हणजे सगुण परमात्मा होतं आणि हाच ईश्वर ब्रह्मदेव बनून सृष्टीची निर्मिती करतो. विष्णू बनून सृष्टीचा सांभाळ करतो आणि शंकर बनून सृष्टीचा लय करतो. हा जो सगुण निराकार ईश्वर आहे, हा माये समेत आहे. भवम भवानी हे जे म्हटलेलं आहे, हा पार्वती समेत असलेला शंकर, शक्ती समेत असलेला शिव आहे. याच्यासाठी शिव आणि शिवा असे देखील शब्द अमृतानुभवामध्ये वापरला आहे, अनेक ठिकाणी वापरलेला आहे. अर्धनारी नटेश्वर अशी देखील एक आपल्याकडे संकल्पना आहे, की पुरुष आणि प्रकृती म्हणजे हा जो ईश्वर आहे आणि त्याची प्रकृती हे नेहमी एकत्र असतात. संपूर्ण सृष्टीची हे निर्मिती करतात. संपूर्ण सृष्टीमध्ये आज जो काही विस्तार झालेला आहे, वेगवेगळ्या प्रकारची रूपं आपल्याला दिसतात. काही रोडकी रूपं आहेत. 11व्या अध्यायाचा आपण जेव्हा भगवद्गीतेचा अभ्यास करतो, तेव्हा काही लठ्ठ लोक, काही ठेंगू लोक, काही लबाड आहेत, काही सक्रिय आहेत, निष्क्रिय आहेत, काही प्रेमळ आहेत, कडक आहेत, उदार आहेत. असे हे जे सगळे आपल्याकडे आविष्कार आहेत, हे सगळे आविष्कार या शिव आणि शिवा, पुरुष आणि प्रकृती, ईश्वर आणि त्याची ही शक्ती, शंकर आणि पार्वती या दोघांनी एकत्र मिळून या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. एकत्रितपणे हे या संपूर्ण सृष्टीचं सगळं चक्र चालवतात. सृष्टीला निर्माण करणं, सांभाळणं आणि तिचा लय करणं हे सगळं या पुरुष प्रकृतीच्या एकत्रीकरणामुळे हे चाललेलं आहे, चालू आहे. मगाशी जे म्हटलं की हा जो ईश्वर आहे, हा समष्टी स्तरावरती संपूर्ण नियमन करतो. आज बघा की निसर्गाला एक आपली स्वतःची नियमावली आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत समुद्र आहे, ती मर्यादा उल्लंघन करून समुद्र कधीही पुढे समुद्र असं म्हणत नाही की आता आज मला खूप बोर झालंय, कंटाळा आलाय, मी जरा गावामध्ये जाऊन सगळ्या ठिकाणी फेरफटका मारून येतो. असं समुद्र म्हणत नाही. किंवा आंब्याच्या झाडाला असं की बुवा आता मला आंब्याची फळं लावून लावून कंटाळा आला, आता मी आंब्याच्या ऐवजी पेरूचं फळ देतो, असं आंब्याचं झाड म्हणत नाही. गुलाबाच्या झाडाला गुलाबाचीच फुलं येतात. हे जे सगळं आहे हे ईश्वराचं नियमन आहे. त्या नियमानुसार ही सृष्टी सुरू आहे. पण हे ईश्वराचं नियमन करण्यासाठी तिथे त्याची पत्नी म्हणजे पार्वती म्हणजे शक्ती, मायेची शक्ती असणं आवश्यक आहे. मग आज समष्टीच्या स्तरावरती जे काही सुरू आहे ते आणि व्यष्टीच्या स्तरावर सुरू आहे ते, हे सगळं ईश्वरी योजनेनुसार सुरू आहे.
याचा पूर्णपणे स्वीकार करणं, कुठलीही कुणकुण भुणभुण न करता काय हो हे युद्ध चालू आहे, आमचे किती गैरसोय झाली, LPGचं सिलेंडर मिळत नाही, इत्यादी इत्यादी. आपली ही जी सगळी भुणभुण सुरू आहे, या सगळ्याच्या मागे कुठेतरी एक वरती ईश्वरी योजना आहे हे ध्यानात घ्यावं. त्या ईश्वरी योजनेचं उद्दिष्ट आपल्याला आज कळत नाही, परंतु ती ईश्वरी योजना जर आपण स्वीकारली तर त्याच्यामध्ये आपली भूमिका एवढीच आहे की स्वतःची भूमिका, स्वतःचं कर्म, स्वतःच्या वाट्याला आलेलं यथोचित करावं, परिपूर्ण करावं, शक्य तेवढं चांगलं उत्कृष्ट पद्धतीने आपण आपले प्रयत्न वैयक्तिक, व्यक्तिगत, कौटुंबिक, पारिवारिक, सामाजिक, व्यावसायिक, धार्मिक सगळ्या स्तरांवर करावे आणि आपले प्रयत्न पूर्ण झाले की त्याच्यानंतर जे काही वाट्याला येईल ते ईश्वरी योजना म्हणून स्वीकार करावं. आज मला आजारपण आहे, ते आजारपण दूर करण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले. 4 डॉक्टर झाले, 4 फिजिओथेरपिस्ट झाले, औषधं झाली. आता हा सगळा प्रयत्नांचा भाग झाला. प्रयत्न पूर्ण झाल्यावर आजारपण बरं झालं, तर ते त्या शंकर पार्वतीची योजना आणि ते जर बरं नाही झालं, ती सुद्धा त्या शंकर पार्वतीची योजना. खूप लोकांच्यासाठी मेहनत करूनही माझ्या वाट्याला निंदा आली, ती त्या शंकर पार्वतीची योजना. स्तुती आली, ती सुद्धा त्यांचीच योजना. माझ्या मुलांवरती मी खूप चांगले संस्कार केले, ते यशस्वी झाले, ती देवाची योजना. आणि त्या मुलांच्या वाट्याला अपयश आलं, ती सुद्धा देवाची योजना. आपलं कर्तव्य परिपूर्ण करावं आणि त्याच्यानंतर आपल्या वाट्याला येणारी प्रत्येक गोष्ट ही ईश्वरी योजना म्हणून स्वीकारावी. असा सगळा भाग भवम भवानी सहितं नमामि. नुसतं आपलं शरीर तिथे शंकराच्या समोर लवून उपयोग नाहीये, तर त्या शंकरानी आणि त्या पार्वतीनी माझ्यासाठी जी योजना या जीवनामध्ये केलेली आहे, तिला बिना तक्रार स्वीकारणं हे जर आपल्याला जमलं, तर मग खऱ्या अर्थाने तो शंकराला नमस्कार होतो. आणि अशा पद्धतीने कर्पूर गौरम हा जो श्लोक आहे, याच्यामध्ये त्याच्या सगुण रूपाचं वर्णन केलं आहे. त्याच्या ईश्वर रूपाचं वैभव सांगितलं आहे आणि त्याचं जे निर्गुण परमात्म रूप आहे त्याच्याकडे देखील निर्देश केला आहे. असा समग्र विचार आपण अशा पद्धतीने रोज कर्पूरारती म्हणताना करावा, समजून घ्यावा आणि आपल्या जीवनात त्याचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीने हा जो सगळा विचार चिंतन आज आपण आपल्या दिलेल्या मुदतीत केलेला आहे. आपलं आजचं हे चिंतन आहे, हे भगवान शंकराच्या चरणी अर्पण करू आणि इथेच थांबू. हरिओम तत्सत. श्रीराम. मुक्ताताई, सुरुवातच अतिशय सुंदर अशा श्लोकाने केली तुम्ही. मनाला तारून नेतो तो मंत्र. त्यानंतर कर्पूर गौरम करुणावतारम या श्लोकाच्या माध्यमातून त्यातील मतितार्थ आणि भगवंताचं चिंतन, शिव आणि शक्ती यांना स्मरून करावं, हे किती सहज सोपं करून सांगितलं ताई. आपल्या अमोघ आणि प्रतिभाशाली वाणीने आपण आम्हा सर्वांना अगदी मंत्रमुग्ध करून टाकलं. अशीच सुखद भेट वारंवार देत राहा ही विनंती. आपले मनपूर्वक आभार. हरिओम. श्री वृताताई. नमस्कार ताई, हरिओम, प्रणाम. खूप सुंदर बोललात. आम्ही एक विनंती करू आपल्याला की महिन्यातून एकदा तरी आपण अवश्य यावं आणि जरूर वेळ द्यावा. आपलं मार्गदर्शन खूप आवश्यक आहे आम्हाला. होय. अं, काही प्रश्न असतील कोणाला तर थांबूया, नाहीतर मग चालेल. काही नंतर. कुणाला प्रश्न असतील तर आपण ताईंना विचारू शकता. कारण ताई या आरतीचा एवढा छान अर्थ माहीतच नव्हता आम्हाला एवढा. आत्ता या तुमच्या सांगण्यामुळे कळलं आणि अगदी कृतार्थ वाटलं अगदी. आतापर्यंत आपण फक्त आरती म्हणत होतो असं, पण एवढा छान अर्थ आजच कळाला. खूप छान वाटलं. चालेल, प्रश्न नसतील तर थांबूया मग आता. हरिओम तत्सत. श्री. हो ताई, थांबूया. ताई, आपल्याला धन्यवाद न देता आपल्या ऋणातच राहू इच्छितो. पुन्हा पुन्हा यावं हीच विनंती करतो. रामकृष्ण. आपली रजा घेतो. रामकृष्ण हरी. सगळ्यांना खूप धन्यवाद. नमस्कार. रामकृष्ण हरी.